माझा नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, उद्धव ठाकरे दिल्लीत 3 दिवसांच्या दौऱ्यावर गेलेत. राहुल गांधींनी जे 7 ऑगस्टच्या दिवशी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याला देखील उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत आणि त्यानंतर सोनिया गांधी, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे या तिघांची बैठक देखील होणार आहे. या बैठकीमागचं कारण हे की उद्धव ठाकरे राहुल गांधी आणि सोनिया गांधींना विनवणी करणार आहेत की राज ठाकरेंना कृपा करून माझं राजकारण वाचवण्यासाठी आपल्यासोबत येऊ द्या. कारण उद्धव ठाकरेंना जर महापालिकेच्या निवडणुकीत BJP समोर उभं राहायचं असेल आणि जिंकण्याचे जर अपेक्षा तयार करायच्या असतील तर मुस्लिम मतं ही त्यांच्यासाठी अति आवश्यक आहे. आणि ती मुस्लिम मतं तेव्हाच त्यांना मिळू शकतात जेव्हा काँग्रेस ही उद्धव ठाकरेंसोबत आघाडीत महापालिकेची निवडणूक लढेल. आणि काँग्रेस यासाठी तयार नाही आहे, कारण उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंना देखील सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहे. राज ठाकरेंना यासाठी कारण आपलं कडवट मराठीपणा, हिंदुत्ववादाची विचारधारा आपण अजूनही सोडली नाही आहे आणि त्याबद्दल राज ठाकरेंना आपण सोबत घेतलं तर लोक आपल्याकडे अजून आकर्षित होऊ शकतात, हे विचार उद्धव ठाकरेंच्या मनात आहे. पण काँग्रेस मात्र याच्याशी नाराज आहे. काँग्रेसचं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला घेतलं हेच मोठी गोष्ट आहे. तुमचा हिंदुत्ववादी विचारधारा आम्ही सोबत घेतली, त्याला सरकारमध्ये असताना 2.5 वर्षांसाठी सहन केलं, तुम्हाला सेक्युलर करून टाकलं. आता राज ठाकरेंना परत आपल्यासोबत घेणं आणि त्यांना सोबत घेऊन परप्रांतीयांची मतं देखील आपल्याला मिळणार नाही, ते काँग्रेसला माहिती आहे. आणि त्या कारणाने हात जोडण्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीत गेले. बाळासाहेब ठाकरे आपल्या भाषणांमध्ये म्हणायचे की सोनिया गांधींसमोर दिल्लीत हिजडे झुकतात. आज त्यांचे चिरंजीव देखील सोनिया गांधींसमोर झुकताना दिसत आहेत आणि हे पहिल्यांदा नाही, मुख्यमंत्री होण्याच्या अगोदरपासून सोनिया गांधींसमोर झुकत आहे. एकेकाळ मातोश्रीचा एक वर्चस्व होतं, एक दबदबा होता. मातोश्रीला महाराष्ट्रातलं पॉवर सेंटर म्हणलं जायचं, जिथे BJPचे केंद्रातले सर्वच मंत्री ते प्रमोद महाजन असतील, अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी यांच्यासारखे मोठमोठे राजनेते येऊन गेले. चर्चेसाठी ते लोक मातोश्रीवर बाळासाहेबांची भेट घेण्यासाठी यायचे आणि आता हात जोडून उद्धव ठाकरे दिल्लीत जाताना दिसत आहे. पण मित्रांनो, आपलं पक्ष विस्तार करण्यासाठी किंवा जो पक्ष आपल्याकडे आहे त्याला वाचवून ठेवण्यासाठी जे उद्धव ठाकरे युत्या आघाड्या करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्या उलट्या बाजूला दुसऱ्या दिशेला महायुती मात्र उद्धव ठाकरेंच्या प्रयत्नांवर पाणी फिरण्याचं काम करते. उद्धव ठाकरेंनी एका कार्यकर्त्याला आपल्या पक्षात जोडलं की 10 कार्यकर्ते महायुती आपल्याकडे खेचते आणि उद्धव ठाकरेंच्या गटाला दिवसेंदिवस शक्तिहीन करण्याचं काम महायुतीद्वारे केलं जातं. आता तर प्रियंका चतुर्वेदी देखील BJPत जाणार आहेत अशा चर्चांना सुरुवात झाली आहे. कारण प्रियंका चतुर्वेदींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन त्यांच्यासोबतचे काही फोटोज आपल्या ट्विटर हँडलद्वारे लोकांसमोर ठेवले आणि पंतप्रधानांनी आपल्याला भेट दिली याबद्दल आभार देखील त्यांनी व्यक्त केले. आता त्यांनी जे हे फोटोज अपलोड केले ते या कारणाने विशेष होतात कारण प्रियंका चतुर्वेदी ज्या पक्षाच्या नेत्या आहेत त्या पक्षाचे पक्षप्रमुख, त्यांचे विश्व प्रवक्ता संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे दोघंही नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि BJPच्या कुठल्याही नेत्याला शिव्या देण्यापासून एकही दिवस शांत राहत नाहीत. देवेंद्र फडणवीसांना एकेकाळी तर टरबूजा, नागपूरवर लागलेलं कलंक, संजय राऊत तर अजूनही अशा अभद्र भाषा BJPच्या सगळ्याच नेत्यांसाठी वापरत असतातच. जेव्हा अशा पक्षामधला एक नेता पंतप्रधान यांची भेट घेऊन त्यांच्याबद्दलचं आभार व्यक्त करतो तेव्हा ती गोष्ट आश्चर्याची असते. आणि ही चर्चा होणं अगदी साहजिक आहे की प्रियंका चतुर्वेदी या BJPमध्ये जाणार आहेत का. आणि मित्रांनो, याचे चान्सेससुद्धा मला अधिक वाटतात. कारण एकतर जे मराठीचं राजकारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी मिळून मुंबईत महाराष्ट्रात सुरू केलं आहे त्यात कुठेही प्रियंका चतुर्वेदी फिट बसत नाहीत. तुम्हा सर्वांना माहिती आहे की मागच्या महिन्यात काय घडलं होतं. जेव्हा प्रियंका चतुर्वेदी आणि राजदीप सरदेसाई हे प्राईम टाईमवर इंडिया टुडेच्या वृत्तवाहिनीवर डिबेट करताना राजदीप सरदेसाई जेव्हा प्रियंका चतुर्वेदींना प्रश्न विचारतो की तुमचे पक्षातले नेते जेव्हा इतरांवर मराठी लादण्याचा प्रयत्न करतायत आणि परप्रांतीयांवर तुम्ही मराठी बोला म्हणून त्यांच्यासोबत मारहाण करताय, तेव्हा तुम्हाला मराठी बोलता येते का. तेव्हा जे डोळे पांढरे झालेले होते प्रियंका चतुर्वेदींचे आणि मला मराठी येत नाही या वाक्याच्या व्यतिरिक्त प्रियंका चतुर्वेदींना काहीच मराठी येत नाही हे जगासमोर स्पष्ट झालेलं होतं. तुम्ही जर ती व्हिडिओ पाहिली नसेल तसं तर ती व्हिडिओ त्यावेळी फार व्हायरल झाली होती, पण जर तुमच्यापर्यंत पोहोचली नसेल तर मी स्क्रीनवर लावतोय, तुम्ही ती
मजेशीर व्हिडिओ पाहू शकता. तुम्ही मराठी बोलता What का? we're saying is Ma'am, that the can I- pride of the can I- state, तुम्ही the मराठी dignity बोलता का? of the That's not a state. googly हो मी question. बोलते. तुम्ही मराठी बोलता का? हो मी बोलतात, पण मी फ्रीक्वेंट माझी मराठी कमजोर आहे. मैं I say this on every platform, and again like I said, unfortunately for me I tried to learn French. I could not learn French. I tried to learn Braj Bhasha, which belongs to my parents. I could not learn that. Maybe I have a language deficiency for sure. आपण उभाटा गटाच्या प्रवक्त्या असून सुद्धा आपल्याला मराठी येत नाही. पण मुंबई जर कोण यूपी, बिहार किंवा इतर दक्षिणात्य राज्यांमधून येत असेल तर त्यांच्यासोबत आम्ही मारहाण करणार आणि त्यांना मराठी आलीच पाहिजे असे सिद्ध करणार. पण मला मात्र मराठी बोलायला तुम्ही लावू नका असं प्रियंका चतुर्वेदींचं मत आहे. या घटनेनंतर प्रियंका चतुर्वेदींची जी राष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाली होती, त्यानंतर अगदी साहजिक आहे की कोणताही व्यक्ती स्वतःला या मराठी राजकारणात फिट समजत नसेल आणि या व्यतिरिक्त आपल्यासाठी इतर पक्षांमध्ये काही संधी उपलब्ध आहे का याविषयीची चाचपणी करणं हे अगदी साहजिक आहे आणि तेच प्रियंका चतुर्वेदी मला करताना दिसत आहे. आपण विरोधी पक्षात राहून एकतर राजकारण आपलं शक्य नाही आहे, कारण त्यांच्या राज्यसभेची टर्म ही एप्रिल 2026ला संपते आणि उद्धव ठाकरे त्यांच्याकडे जेवढे आमदार आहेत त्या आमदारांना पाहता उद्धव ठाकरे हे स्वतःला देखील पुन्हा एकदा विधान परिषदेत पाठवू शकत नाहीत. आता राज्यसभेत प्रियंका चतुर्वेदींना पाठवणं तर लांबची गोष्ट आहे, कारण त्यांच्याकडे आमदार असते तर पहिल्यांदा त्यांनी संजय राऊतांना परत एकदा पाठवण्याची तरतूद केली असती. प्रियंका चतुर्वेदींना विरोधी बाकावर बसून तेही उभाटा गटासारख्या पक्षात राहून मराठी राजकारण करणं हे जवळजवळ अशक्यच आहे. कारण राजकारण करण्यासाठी त्या राज्याची आपल्याला भाषा तर आली पाहिजे, संघटनात्मक काही काम करण्यासाठी. त्यामुळे BJP जर आपण गेलो तर उत्तर प्रदेश, बिहार किंवा इतर कुठल्या तरी हिंदी बेल्टमध्ये आपल्याला काहीतरी काम करता येईल किंवा कदाचित BJP वाले आपल्याला राज्यसभेत देखील पाठवतील असं विचार प्रियंका चतुर्वेदींचा असू शकतो आणि त्या कारणानेच त्या प्रयत्न करत असतील आणि आपले जे काही ओळख वगैरे BJPत आहे त्याद्वारे BJPत आपल्याला काही संधी उपलब्ध आहे का याबद्दलची चाचपणी अवश्य प्रियंका चतुर्वेदी करत असतील. कारण प्रियंका चतुर्वेदी ही ती व्यक्ती आहे जिने 2019ला काँग्रेसमधून शिवसेनेत आली होती. जी व्यक्ती काँग्रेससारख्या विचारधारेमधून कट्टर हिंदुत्वाच्या विचारधारेमध्ये येऊ शकते त्या व्यक्तीला शिवसेनेमधून म्हणजे उभाटा गटामधून जे की स्वतःला हिंदुत्ववादीच अजूनही म्हणवते त्या पक्षामधून BJP जाणं काही जास्त अडचणीचे ठरणार नाही. फक्त आता विचार BJP आणि त्यांच्या नेत्यांना करायचं आहे की प्रियंका चतुर्वेदींसारख्या लोकांना तुम्हाला घ्यायचं आहे का. कारण प्रियंका चतुर्वेदींचं कुठल्याही विधान क्षेत्रातही थोडीही शक्ती नाही आहे. तुम्हाला एक आमदार देखील त्या निवडून आणून देऊ शकत नाहीत, त्यांची शक्ती कुठेच नाही आहे. फक्त ट्विटरवर 2-4 ट्विट करणं, त्याबद्दल पक्षाविषयी काहीतरी प्रचार करणं एवढं काम सोडलं तर प्रियंका चतुर्वेदींनी आजपर्यंत पक्षामध्ये कोणतंही योगदान दिलेलं नाही आहे. आणि अशा लोकांना तुम्हाला BJPमध्ये घ्यायचं आहे का याविषयी विचार करण्याची सर्वस्व जबाबदारी ही BJPच्या नेत्यांचीच आहे. जर BJPने परवानगी दिली तर मला असं वाटतंय की प्रियंका चतुर्वेदी या एका पायावर BJPत जाण्यासाठी तयार असतील अशी परिस्थिती त्यांच्यासमोर, राजकीय परिस्थिती त्यांच्यासमोर निर्माण झाली आहे. असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.